आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। मराठवाड्यातल्या पूरस्थिती संदर्भात आणि नुकसानासंदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। शेत जमीन वाहून गेलेली आहे, घराची पडझड झालेली आहे, पशुधन वाहून गेलेलं आहे। म्हणजे सांगण्यासारखं नाही, एवढं नुकसान त्या अतिवृष्टीमुळे या राज्यामध्ये झालेलं आहे। आणि निश्चित प्रकारे या शेतकरी बांधवांना शासनाच्या वतीनं जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, जेवढं जास्तीत जास्त सहकार्य करता येईल, ती भूमिका आमची सगळ्यांची आहे। तर शासनाच्या वतीनं जास्तीत जास्त मदत करू असं आश्वासन दत्तात्रय भरणे यांनी दिलंय। दरम्यान धाराशिव जिल्ह्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। आंबी गावात पुराचं पाणी शिरल्यानं मुकेश गटकळ यांचा संसार उघड्यावर आलाय। घरात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलं असून एबीपी माझाशी बोलताना घरातील माऊलीच्या अश्रूंचा बांध फुटला। यावेळी एबीपी माझाचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनाही अश्रू अनावर झाल्याचं दिसतंय। तर मराठवाड्यामध्ये पावसाचं थैमान कायम आहे। बीडच्या माजलगावमध्ये असलेल्या सांडस चिंचोली गावाला पुराच्या पाण्यानं वेढलंय। याच गावातील एक प्रसूती झालेल्या महिलेला तिच्या बाळासह एनडीआरएफच्या पथकानं बोटीद्वारे बाहेर काढत माजलगाव इथे हलवलंय। माजलगाव धरणातून बिंदुसरा नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या विसर्गामुळे सांडस चिंचोली गावाला पुराच्या पाण्यानं वेढलेलं आहे। नुकतीच प्रसूती झालेल्या महिलेला आणि तिच्या बाळाला एनडीआरएफच्या पथकानं वाचवलेलं आहे आणि ते रेस्क्यू ऑपरेशन सध्या आपण पाहतोय। बीड जिल्ह्यात पावसाचं धुमशान आजही सुरूच आहे। मध्यरात्री झालेल्या दमदार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। मुसळधार पावसाची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। बीड शहरातील बिंदुसरा नदीनं रौद्र रूप धारण केलंय। शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। दरम्यान नदीची वाढलेली पाणी पातळी पाहता प्रशासनानं सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिलाय। तर अनेक भागामध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफच्या मदतीनं बाहेर काढण्यात यश आलंय। ढगफुटी सदृश पावसामुळे बीड जिल्ह्यातील 16 जनावरं आतापर्यंत दगावली आहेत, तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतं पाण्याखाली गेली आहेत। सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याचा वेढा पडलाय। उंदरगाव, खैराव, वाकाव यासह अनेक गावांना पाण्याचा वेढा पडल्यानं रात्रभर नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे। सीना नदीमध्ये सध्या 2,12,000 क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग आणि पाणी वाहत आहे, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। माढा तालुक्यातल्या 16 गावांना पाण्याचा वेढा पडलाय। दरम्यान माढा तालुक्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा या गावच्या शिवारामध्ये तुफान पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसामुळे या भागातील सगळ्या शेतामध्ये पाणीच पाणी साचलंय। अवघ्या काही मिनिटात झालेल्या तुफान पावसामुळे शेत शिवारात गुडघाभर पाणी असल्यानं बळीराजासमोर संकट निर्माण झालंय। आता आपण लातूर जिल्ह्यातल्या भादा या गावात आहोत। भादा महसूल मंडळामध्ये काल तुफान पाऊस झाला। मागच्या 5-6 दिवसापासून सातत्यानं पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामुळे सर्वत्र पाणी असं आहे। आताही पाऊस चालूच आहे। मोठ्या प्रमाणामधली इथली जी शेती आहे ती पूर्ण पाण्यात गेलेली आहे। या महसूल मंडळामध्ये सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे। भादा गावात किती शेतशिवार आहे? 3000 ते 3200 शेतशिवार पीक पेरणी योग्य आहे। एकूण 3,500 हेक्टर शिवार आहे, पण 3200 हेक्टर पेरणी योग्य शिवार आहे। बरं, आणि आता त्याच्यात किती पाण्यात गेले? जवळपास 2600 ते 2700 हेक्टर सोयाबीन पाण्यात गेले। ऊसाची अवस्था वेगळी आहे, पण ती ऊसाची आणखी दिसना गेल्या, पूर्ण ऊसात पण पाणी आहे। माझं सर्व शेत माझं पाण्यात गेलेलं आहे। तरी मोठी नुकसान झाली यावर्षी मोठा पाऊस असल्यामुळं। त्याच्यासाठी सरकारनं आम्हाला हेक्टरी 1 लाख अनुदान देऊन शेतकऱ्यांचं भलं करावं, हा आमचा मनातला हेतू पुरा आहे। मोठ्या प्रमाणात भरपाईची मागणी आता शेतकरी करताना दिसतोय। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, भादा, लातूर। दरम्यान सोलापुरातल्या माढा तालुक्यातील उंदर गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। गावाला संपूर्ण पाण्याचा वेढा पाहायला मिळतोय।
माढा तालुक्यातील वाकाव आणि उंदरगाव इथे पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एअरलिफ्ट सुविधा उपलब्ध करून देण्याची आमदार अभिजित पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे। दरम्यान प्रशासनाच्या सांगण्यानुसार वाकावमध्ये 90 लोक अडकलेली आहेत, मात्र ती घरामध्ये सुरक्षित आहेत। या सगळ्या संदर्भात आपण बातचीत करूयात। आमदार अभिजित पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। पाटीलजी नमस्कार। मुख्यतः तुमची काय मागणी आहे, काय परिस्थिती आहे उंदरगाव वाकावमध्ये आणि प्रशासनानं काय सांगितलंय? मॅडम, आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की उंदरगाव वाकाव ह्या गावांना चारी बाजूने आता वेढा घेतला आहे आणि पाणी आता जर सकाळी 6:30 वाजता जे काल सीना कोळेगाव मधून 57,000 होतं ते आता 70,000, आता ते परत 74,000वर नेलंय। खासापुरीत काल 16,400 होतं ते आता 44,600 केलंय। चांदणी प्रकल्पात काल 22,000 होतं तर ते आता 31,500 केलंय। म्हणजे काल 95,000 रात्री होतं तर आता 1,46,000वर पोहोचलंय आणि आता इन्फ्लो वाढलाय सीना कोळेगाव मध्ये, ते अजून वाढवतील। त्यामुळं जे लोक आता अडकलेत तर ते सीना दारफळ, उंदरगाव, केवड, वाकाव आणि माझ्या इथं एक शहीद झालेले राहुल शिंदे होते तर राहुल नगर म्हणून एक आहे, तर त्या राहुल नगर गावाला तर अख्ख्या सगळ्या बाजूंना अडकल्यामुळं तिथं 500 ते 600 लोक अडकलेत आणि ह्या वेगवेगळ्या ठिकाणी साधारण 250 ते 300 लोक अडकलेत। आता आम्ही काल रात्रीपासून म्हैसगाव, सुंदरवाडी, पापना, सिकडची सगळी लोक आता बाहेर काढलेत। आता 4 बोटी आणि एनडीआरएफची टीम आहे, परंतु ती सफिशियंट होत नाहीये आणि पाण्याचा वेग जास्त आहे। 12 नंतर त्याचा एकदम वाढ होणार आहे। त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना देखील विनंती केली की आम्हाला तात्काळ आपण एअरलिफ्ट करण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवावं आणि या सगळ्या लोकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावं। जर त्या ठिकाणी पाणी वाढलं आणि ही जी घरात पहिल्या मजल्यावरती बसलीत ते जर त्या ठिकाणी वाहून गेली तर मोठी हानी होऊ शकते। त्यामुळे सरकारने आणि यांनी तात्काळ याची सोय करावी म्हणून मी सातत्याने त्यांचा पाठपुरावा करतोय। लोक अडकलेत असं जरी प्रशासनाचं म्हणणं असलं तरी प्रत्येकाचा जीव अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अपेक्षा आहे की लवकरात लवकर या सगळ्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून मदत मिळेल, मग ती एनडीआरएफची तुकडी असो किंवा एअरलिफ्टसाठीची व्यवस्था असो, अशी अपेक्षा आहे। आपले आभार अभिजित पाटीलजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी। सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याचा वेढा पडलाय। उंदरगाव, खैराव, वाकाव यासह अनेक गावांना पाण्याचा वेढा पडल्यानं रात्रभर नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे। सीना नदीमध्ये सध्या 2,12,000 क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग आणि पाणी वाहत आहे, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। माढा तालुक्यातील 16 गावांना पाण्याचा वेढा पडलाय। माढा तालुक्यामध्ये सध्या पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे। माढा तालुक्यातल्या 16 गावांना महापुराचा फटका बसलाय। पुराच्या पाण्यातून 250 लोकांची सुटका करण्यात आली आहे। आतापर्यंत 1,480 बाधित लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय। काल रात्री झालेल्या अतिवृष्टीचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, लोणार, बुलढाणा, मोताळा या 4 तालुक्यांना फटका बसला असून या 4ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय। सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी, कापूस, मका या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून प्रशासनानं थेट अंतिम पंचनामे करावेत अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिल्यात। काल रात्री जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी या मंडळात झाला। 176 मिलीमीटर पाऊस बरसलाय। या महसूल मंडळात सर्वात जास्त नुकसान झाल्याचंही समोर आलंय। जळगाव जिल्ह्यात पाचोरा, भडगाव भागामध्ये काल झालेल्या अतिवृष्टीनं पूरस्थिती निर्माण झाली होती। पावसाचा जोर असल्यानं आता पाण्याची पातळी घसरली असली तरी सुद्धा पाचोरा तालुक्यातील नगर देवळा गावामध्ये मात्र अग्नवती नदीचं पाणी अद्यापही गावात शिरल्याचं पाहायला मिळतंय। अग्नवती नदीच्या उगमस्थळी अद्यापही पाऊस सुरू असल्यानं त्याचं पाणी नदीला आल्यानं हा पूर असल्याचं सांगितलं जातंय। गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। मराठवाडा, विदर्भासह अनेक जिल्ह्यांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। शेती पिकांसह अनेक गोष्टींचं नुकसान झालंय आणि त्यातच
आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्याला सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्यामुळे झालेल्या पावसानं हाताला काहीच न लागलेला शेतकरी आता पुन्हा एकदा चिंतेत आहे. राज्यात मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय आणि त्याच संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये नुकसानग्रस्तांना सरकारकडून न्याय मिळणार की नाही याकडे सगळ्यांचंच लक्ष राहणार आहे. या भागामध्ये नुकसान जास्त झालेल्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे. हैदराबादच्या हकीमपेठमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि पावसामुळे हकीमपेठच्या रस्त्यावरील वाहनं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दृश्य समोर आली आहेत. दुचाकींसह रिक्षा व्हॅन या पुराच्या पाण्यामध्ये तरंगताना पाहायला मिळत आहेत. लोकांच्या घरामध्ये आणि दुकानांमध्येही पावसाचं पाणी शिरलं असून रस्त्यानं नद्यांचं स्वरूप आलंय. त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय. फ्रान्समध्ये पावसानं हाहाकार माजवलाय. रस्ते पाण्याखाली गेले असून पुराच्या पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्यात. पुरामुळे रस्त्यानं नदीचं स्वरूप आलं असून अनेक ठिकाणी या गाड्या पुराच्या पाण्यात तरंगताना पाहायला मिळतात. चीनच्या झेजियांग प्रांतामध्ये मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे आलेल्या पुरानं एका इमारतीचा पार्किंग लॉट पाण्याखाली गेलाय. त्यामुळे शेकडो गाड्या पाण्याखाली गेल्या. मुंबईमध्ये जिल्हा नियोजन समितीची आज बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर या बैठकीमध्ये वरळीचे आमदार आदित्य ठाकरे, शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे इतर आमदार उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार सदा सरवणकरांनी निधीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर या बैठकीमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. माहीम मतदारसंघाचे आमदार महेश सावंत आणि शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्यामध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे. आमदार नसतानाही आपल्याला 20 कोटींचा निधी मिळतो असं वक्तव्य सदा सरवणकरांनी केलं होतं. तर निधी मिळालेली अनेक कामं अद्याप बाकी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान सरवणकरांनी सरकारकडून निधी घेत केलेल्या कामांची आता विद्यमान आमदार महेश सावंत पाहणी करणार आहेत. मुंबईमध्ये ॲप आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या चालकांकडून आजपासून परिवहन विभागानं निश्चित केलेल्या दराप्रमाणे भाडं आकारलं जाणार आहे. पीक अवरचं भाडं सरसकट घेता येणार असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. छोट्या गाड्यांसाठी 28 तर मोठ्या गाड्यांसाठी 34 रुपये प्रति किलोमीटर दर निश्चित केलाय. मात्र अधिक भाडं घेतल्यास चालकांवर नव्हे तर कंपन्यांवर कारवाई होणार आहे. प्रति किलोमीटर 22.72 रुपये भाडं ठरवलेलं आहे. गाड्यांच्या मागणीच्या कालावधीत हे भाडं 1.5 पटीनं वाढवण्याची मुभा संस्थेला असेल. समाजवादी पार्टीचे बडे नेते आझम खान गेल्या 2 वर्षांपासून विविध गुन्ह्यांमध्ये तुरुंगात आहेत. पण त्यांना शेवटच्या गुन्ह्यातही काल जामीन मिळाल्यामुळे आज त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. आझम खान यांच्याविरुद्ध 100हून अधिक गुन्हे नोंदवले गेलेत आणि यातले 84 गुन्हे 2017 नंतर आलेल्या भाजप सरकारच्या काळातले आहेत. यातल्या 12 गुन्ह्यांपैकी 6 गुन्ह्यांमध्ये निर्दोष सुटले असून 6 गुन्ह्यांमध्ये त्याला जामीन मिळालेला आहे. उत्तर भारतातल्या राज्यांमध्ये जातीय राजकारण जरा जास्तच आहे. पण आता उत्तर प्रदेशात या जातीय राजकारणाला आळा घातला गेलाय. जातीच्या नावावर सभा, आंदोलन आणि मोर्चे काढण्याला उत्तर प्रदेश सरकारनं बंदी घातली आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक स्वास्थ्याला या अशा जातनिहाय मोर्चे आणि आंदोलनामुळे धोका असल्याचं सरकारनं म्हटलंय. मात्र अपना दल, निषाद पार्टी, सुहेलदेव, भारतीय समाज पार्टी हे भाजपचे मित्रपक्ष यावर नाराज आहेत. जातीचा वापर आणि गैरवापर कसा ठरवणार असा सवाल या मित्रपक्षांनी केलेला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी न्यूयॉर्क इथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट घेतली. UN जनरल असेंब्लीच्या 80व्या सत्राच्या पार्श्वभूमीवर 2 नेत्यांची भेट झाली. अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर 50% टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर नुकतंच आणखी एका कार्यकारी आदेश जारी करत ट्रम्प प्रशासनानं H-1B व्हिसा अर्जासाठी शुल्क $1,00,000 पर्यंत वाढवलं. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधले संबंध पुन्हा सुरळीत करण्यासाठी 2 नेते चर्चेसाठी एकत्र आल्याची माहिती आहे. दिल्ली विमानतळावर एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एक 13 वर्षांचा मुलगा लँडिंग गिअरमध्ये बसून दिल्लीला पोहोचल्याचं समोर आलंय. हा मुलगा काबूलहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून बसला होता. दिल्ली इथे पोहोचल्यानंतर जेव्हा विमानाची तपासणी झाली त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आला. या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
नेपाळनंतर आता फिलिपिन्समध्ये सुद्धा जेन झीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. राजधानी मनिलामध्ये निदर्शकांनी प्रथम सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली आणि त्यानंतर पार्क केलेली वाहनं पेटवून दिली आहेत. दरम्यान मुखवटे घातलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा आणि लाठीचार्ज केला. या संपूर्ण घटनेमध्ये आतापर्यंत 150हून अधिक लोक जखमी झाले असून त्यामध्ये अनेक पोलिसांचाही समावेश आहे. तर लाचखोरीच्या आरोपांमुळे संतप्त आंदोलकांचा राग आता उफाळून आलाय. भारताचा झोपलेला राक्षस म्हणजेच बॅरन आयलंड आता पुन्हा एकदा जागा झालाय. दक्षिण आशियातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी 20 सप्टेंबरला अंदमान निकोबार बेटांवर अचानक भडकला आणि तेव्हापासून त्यातून सातत्यानं लावा वाहतोय. द स्लीपिंग डेव्हिल म्हणून ओळखला जाणारा हा ज्वालामुखी बराच काळ शांत होता. त्याचा पहिला उद्रेक 1787 मध्ये झाला आणि तेव्हापासून तो अनेक वेळा सक्रिय झालाय. समुद्राच्या मध्यभागी 710 मीटर उंच असलेला हा ज्वालामुखी सध्या सतर्कतेचा विषय ठरतोय. तर सुरक्षिततेसाठी या ठिकाणी जाण्यास सरकारची परवानगी आवश्यक आहे. नदी किंवा समुद्राचं पाणी आकाशात जाताना तुम्ही पाहिलंय का? नसेल तर तुर्कीमधला एक चकित करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओमध्ये एकाच वेळी समुद्रातून 3 पाण्याचे झरे आकाशात उंच उडताना दिसले. काहींनी याला ढगांनी पाणी ओढल्याचं म्हणत जुन्या कथांचा उल्लेख केला, पण प्रत्यक्षात ही एक नैसर्गिक घटना आहे. जेव्हा थंड हवा उष्ण समुद्राच्या पाण्याशी संपर्कात येते तेव्हा हवेत घर्षण सुरू होतं आणि असे पाण्याचे झरे तयार होतात. शास्त्रज्ञ हवामानाचा अभ्यास करण्यासाठी, हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी याचा वापर करतात. गुजरातच्या पोरबंदरमध्ये मालवाहतूक जहाजाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीतून 15 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पोरबंदर पोर्टपासून काही अंतरावर ही मालवाहू जहाज जळल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण जहाज जळून खाक झालंय. सध्या डिजिटल अरेस्टच्या घटना आणि बातम्यांचा प्रयोग फुटले. दर 4-2 दिवसाला डिजिटल अरेस्ट करून कोट्यवधींची लूट केली जाते. दिल्लीमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. नरेश मल्होत्रा या बँक अधिकाऱ्याला 1.5 महिना डिजिटल अरेस्ट करून तब्बल 22 कोटी 92 लाख रुपयांना लुटलंय. आम्ही ईडी आणि मुंबई पोलिसांचे अधिकारी आहोत असं मल्होत्रांना सांगितलं गेलं. डिजिटल अरेस्ट करणाऱ्या नरेश मल्होत्रांवर एवढं गारूड होतं की ते स्वतः बँकेच्या शाखेत जाऊन पैसे ट्रान्सफर करत होते. 16 बँक खात्यांमधून मल्होत्रांनी 21 बँक व्यवहार केले. ते पुढे 60 टप्प्यात 4,236 बँक व्यवहारांद्वारे काढून घेण्यात आले. तिरुमाला मंदिरातून तब्बल 100 कोटींची हुंडी चोरी झाल्याच्या आरोपामुळे सध्या खळबळ उडाली आहे. टीटीडीचे माजी कर्मचारी रविकुमार परकामाणीमधून पैसे चोरत असल्याचा व्हिडिओ समोर आला असून टीटीडीचे बोर्ड सदस्य भानुप्रकाश रेड्डी यांनी हा घोटाळा वायएसआरसीपी सरकारच्या काळात घडल्याचा थेट आरोप केलाय. ही रक्कम रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आली होती आणि अनेक नेते आणि अधिकारी या लुटीमध्ये सामील असल्याचा भानुप्रकाश रेड्डी यांनी दावा केलाय. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानं हे प्रकरण एसआयटीकडे सोपवून सखोल चौकशीचे आदेश दिले. तर लवकरच पश्चात्तापानं प्रेरित होऊन एक अधिकारी या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची संपूर्ण माहिती उघड करेल असं रेड्डींनी म्हटलंय. या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. पाहत